या भेट वस्तू सत्कार करायचा आहे। मी सरांना विनंती करतो की दादांना समोर घेऊन यायचं आहे। मी दादांच्या मित्रमंडळींना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा समोर यायचं आहे। या दादा, या सर्व दादांच्या मित्रमंडळींना सुद्धा समोर यायचं आहे। थोडे या साइडला, लेडीजच्या बाजूला, बाकी लोग ये साइड आ जाइए प्लीज। आणि आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या सत्काराचे साक्षीदार व्हायचं आहे। ज्या पद्धतीने आपल्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे सदिच्छा रन आपण तुषार दादांना दिला होता आणि हे कॉम्रेडचं महत्वपूर्ण असं मेडल सर दादांना प्रदान करतायत। सर यावेळी असं झालं, प्रत्येक वेळेला जो बुके असतो ते लेडीज बनवतात, परंतु जेंट्स तर्फे खास वंजारी सरांनी हा बुके बनवलेला आहे। तुषार पाटील डॉक्टरांवर असलेलं हे प्रेम आहे सर्वांचा, सर्व धावपटूंचा। आणि आता आपल्याला इथेच थांबायचं नाहीये, त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो ती म्हण आहे सर की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु एक व्यक्ती अशी आहे की फक्त त्यांचा हात नाही, त्यांचे पाय, त्यांची प्रत्येक गोष्ट, त्यांचा श्वास त्या दिवशी त्यांच्या तुमच्या सोबत धावत असतात। त्या म्हणजे आमच्या मोठ्या भगिनी डॉक्टर चारुलता पाटील। आणि मला आनंदाने सांगावं वाटतं की डॉक्टर चारुताई भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या महिला विभागाच्या प्रमुख आहेत। त्या लेडीज रन मध्ये खूप चांगलं काम करत असतात आणि विशेष म्हणजे प्रत्येक सेशनला अगदी जातीने हजर ठेवून प्रत्येक व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने रन करेल मार्गदर्शन करत असतात, महिलांना मार्गदर्शन करत असतात। मी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉक्टर निलिमाताई यांना विनंती करतो की त्यांनी चारुताईंचा सत्कार करायचा आहे। शॉल, बुके सत्कारात राहील। आणि खूप जोरात आपण टाळ्या वाजवूया। नाही आता सध्या बुके द्या, बुके। नव्वद किलोमीटर धावणाऱ्या या व्यक्तीसाठी कायम धडपड करणाऱ्या आमच्या चारुताई, त्यांच्यासाठी आपण जरा जोरात टाळ्या वाजवूया असं मला वाटतं। आणि हो माहिती आहे मला, मी अनाउन्स करणार दादा। एक गोष्ट अशी आहे की सर्वजण विचारताय की ते तुम्ही पार्टी, आजची जी पार्टी आहे आपले ब्रेकफास्ट आणि चहाची,
दरवर्षी म्हणजे प्रत्येक कॉम्रेड झाल्यानंतर मी आयोजित करीत असतो, म्हणजे सारा आयोजित करीत असतो मी म्हणजे. पण आज सुनीता रंजन सिंग मॅडम यांनी आग्रह धरला होता की नाही माझा वाढदिवस आहे, मी हे करेल. तर माझ्यातर्फे काय तर ती जी तुमच्या मनातलं मी मला कळलं तुमचा इशारा. कीर्ती मॅडम तुम्ही घाबरू नका. त्या मला केव्हा तर तुम्ही डिक्लेअर करा तर ती शेवभाजीची पार्टी नक्की होणार आहे आणि मोठा कार्यक्रम होणार आहे. परंतु तो कधी करायचा काय करायचा त्याचे पूर्ण निर्णय मी आमच्या प्रवीण पालक सर आणि तुषार दादा या दोघांवर तुमच्या साक्षीने सोपवतो. ते जसं सांगतील, ती जे वेळ सांगतील, जे ठिकाण सांगतील, जो दिवस सांगतील त्या दिवशी आपण तो करूया आणि करू म्हणजे नक्कीच करायचा. तर तो मोठा कार्यक्रम आहे त्या दिवशी दादा बोलतीलच. परंतु आज एक मनोगत आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे चारुताईंचं. ते आज बोलणार म्हणजे आमचं सर्वांचं ठरलेलं आहे ताई, फक्त तुम्हाला ती गोष्ट माहित नाही. मी नेहमीच बोलत असते आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत, पण आज विशेष प्रसंग आहे. तुषारने चौथ्यांदा साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन ही कॉम्रेड पूर्ण केली. प्रत्येक वर्षीचा प्रत्येक अनुभव वेगवेगळा होता. म्हणजे असं नाही की एक वर्ष केलं, दुसऱ्या वर्षी केलं सोपं गेलं, तिसऱ्या वर्षी सोपं गेलं, अजिबात नाही. प्रत्येक वर्षी काही ना काही स्ट्रगल होत राहिला आहे. मी तर त्यांना म्हणते इतके धडपडे का आहात तुम्ही, थोडंसं शांतपणे का नाही पडतात, कधी क्रॅम्प्स येतात, कधी काही होतं. पण मेहनत खूप होती त्यांची. 4 वर्ष तिथे गेले आहेत आणि 2020ला जेव्हा कॉम्रेड्स झाली नव्हती त्या वर्षी पण त्यांनी प्रॅक्टिस पूर्ण केली होती कॉम्रेडसाठी. म्हणजे सलग 5 वर्ष ते कॉम्रेडचे प्रॅक्टिस आणि रनिंगमध्ये आहेत आणि म्हणूनच एवढं 90 किलोमीटर क्रॅम्प्स ते 35-36व्या किलोमीटरला सुरू झाले. 50पर्यंत ते कसे तरी पूल केलं. त्याच्यानंतर अक्षरशः लंगडत त्यांनी पूर्ण केली आहे ही कॉम्रेड्स असं मला म्हणाले. बुटामध्ये खडा गेला होता छोटासा, तोही काढत नाही बसले. म्हणजे असा कसा हा माणूस असा मी विचार करते की बुटाचा खडा काढत नाहीये तसाच धावतोय, काय हे पॅशन आहे, वेगळं आहे. मोठी जखम झाली आहे ती आता भरत आली आहे. सेकंड कॉम्रेड नंतर एक जखम घेऊन आले होते. लेहच्या खारदुंगला काहीतरी करून आले होते. सगळं गडबड करतात पण पूर्ण करून येतात हे महत्वाचं आहे. इथे मी सर्वांसमोर त्यांना सांगू इच्छे की थोडंसं झोप, रिकव्हरी आणि डाएटकडे थोडंसं लक्ष द्या. अजून थोडासा बाहेरचा टाइमपास कमी करा. घरामध्ये येत जा, घरात येत जा. हां, हे सगळं तुमच्यासाठी. घरात थोडासा आराम आणि झोप व्हायला पाहिजे. आणि चहा पाजायची नाही कोणी त्यांना. आणि हे कॉम्रेड्सला गेले होते तेव्हा इथले सर्वजण त्यांच्या कामगिरीवर नजर ठेवून होते, ट्रॅक करत होते. सर्वांच्या हृदयाची धडधड वाढत होती, कमी होत होती, काही ना काही सुरूच होतं. त्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सर्वांचे आशीर्वाद यामुळे त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या आठवणीमध्येच ती कंप्लीट केली आहे. आणि तुम्हा सर्वांनी त्याबद्दल खूप धन्यवाद. पण सगळे मला आठवण करून करून विचारत होते ताई काय चालू आहे, काय चालू आहे, कुठपर्यंत आलंय. तर आणि याच्यापासून प्रेरणा घ्या सर्वांनी की थोडं थोडं करत राहायला पाहिजे आपण. असं नाही की आपण येतोय. आता मी बघते आजकाल सगळेजण नुसते चालताच आहेत. ठीक आहे, आता मे महिना होता, जून महिना होता, वेदर पण फेवरेबल नसतं. पण आता वेदर छान आहे. हळूहळू स्लो रनिंग आणि काही सर सांगतील त्याप्रमाणे आपण त्या पूर्ण ते जे आहे शेड्यूल ते फॉलो करायचं. अगदी मनापासून 100% प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. ओके, थँक्यू. काय झालं होतं ना, एक जण म्हटलं होतं सर इव्हेंट मॅनेजमेंट खूप चांगलं करतात. कॉलेजचे कार्यक्रम करत असल्यामुळे मला ती सवय आहे. तर आपण काय करतो की वेडिंग अॅनिव्हर्सरी असते त्यांचा सुद्धा आपण इथे सत्कार करत असतो. त्या दिवशी नेमके 2 जण नव्हते, ते बाहेरगावी होते. त्याच्यामुळे आज वेडिंग अॅनिव्हर्सरी झाली असं ते उशिरा काय ना असं ते. तर एकदा गाणं म्हणायला काय हरकत आहे आपलं नेहमी. सुरू करा तुम्ही लेडीज.
चांगलं गाणं खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की मी सुरुवातीलाच बोललो की दादा फार नम्र आहेत. हार घालताना सुद्धा बघा न सांगता अगदी नम्रपणे ते वागले. आणि जसं ताईंनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारकाईने लक्ष असतं. कसं असतं, मागे एक अण्णा हजारेंचं मी एक आर्टिकल वाचलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मी हे का करू शकलो, म्हणजे त्यांनी राळेगण सिद्धी सुधरवला किंवा इतर चांगले कार्यक्रम घेतले आहेत. तर त्यांची एक मुलाखत मी बघितली आणि त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की माझ्या घरी कुठलाही प्रपंच नव्हता, त्यामुळे तुम्ही कुठे चालले, काय गरज आहे, असं का करता, त्या बंड्याच्या टोप्या घेऊन या, आज बाजार घेऊन या. म्हणे मला अशा माझ्या मागे कुठलाही असा प्रपंच नव्हता, त्यामुळे मी हे सगळं समाजकार्य करू शकलो. परंतु यांच्या मागे प्रपंच आहे, इतका मोठा मित्र परिवार आहे, हॉस्पिटल आहे, एवढं सगळं असून नातेवाईक आहेत, इतकं सगळं असून तुम्ही करतात, हे सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मला एक सांगावंसं वाटतं की तो प्रपंच हाकणारी जी ताई आहे ती तुमच्यावर कुठलाही दडपण येऊ देत नाही प्रपंचाचं, त्यामुळे तुम्ही हे करू शकता. हे तुम्ही माझ्याजवळ खूपदा कबूल केलेलं आहे. मी सर्वांना फक्त सांगतो. तर ताईसाठी सुद्धा आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया. आणि मला सरांनी सांगितलंय की थोडा लवकर घेतणार आहे, पण सर आज तुम्ही बोलायचंय, सर्वांची इच्छा आहे, प्लीज तुम्ही अध्यक्षीय भाषण जरूर करायचंय. हो सर. मी जे करतो, मला जे सर्वजण सांगत राहायचा करण्याचे सर मैदान मग सगळ्यांचं ऐकण्याचं काम करतो. आणि मग रिक्वेस्ट सर्व रनर बंधू, माझे छोटे बंधू आणि परममित्र तुषार दादा, डॉक्टर तुषार, त्यांच्या सहचरणी मॅडम चारुलता, डॉक्टर चारुलता पाटील, 4 वर्षापूर्वी मला आठवतं ज्यावेळेस आम्ही लडाखला गेलो होतो, 5-6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी, त्यावेळेसच डिसाईड केलं होतं किंवा पुढच्या वर्षी कार्बनला करायचं आणि त्यानंतर कॉम्रेड करायचं. त्यानंतर कोविड आला, कोविडमुळे कार्बनला त्यावर्षी झालं नाही, पण कॉम्रेडच्या दृष्टीने डॉक्टरांनी तयारी केली, चांगली सुरुवात केली. मला आठवतं की त्या कुसखेडाच्या रोडवर, कुसखेडा रणगाव तो रोड अत्यंत खराब होता. त्या रोडवर सकाळी 3:30 वाजता गाडी घेऊन जायचे आणि रन सुरू करायचे. 2-3 वेळा ते पडलेही आहे त्या खड्ड्यांमध्ये. आणि त्यावेळेस मी त्यांना बऱ्याच वेळा बोललो, तुम्ही त्या रोडवर जात नका जाऊ, एकतर सुमसाम रूट आहे, काही झालं तर अडचणीचं होईल, प्रॉब्लेम येईल. परंतु त्यांनी ते 1 वर्ष प्रॅक्टिस तिकडेच केली. आणि पाणी संपायचं, मला आठवतं पाणी संपायचं, मी 2 वेळा त्यांच्याबरोबर तिथे गेलेलो आहे. ते कसा हौद होता शेताच्या बाजूला, जो गुरांसाठी पाण्यासाठी केलेला असतो. अक्षरशः माझ्या समोर त्यांनी त्या हौदातलं पाणी बाटलीत भरलं होतं. आणि म्हणजे किती पॅशन, किती असावी माणसाची, याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. कधी मला बाटलीतलंच पाणी पाहिजे, पॅक पाणीच पाहिजे, काही जे मिळेल, जिथलं मिळेल, जे खायला मिळेल ते घ्यायचं, असं हे व्यक्तिमत्व एक वेगळं रसायन आहे, खरंच वेगळं रसायन आहे. म्हणजे असे फार कमी पाहायला मिळतात आणि कमी अनुभवायला मिळतात. असा
फार सहवास आपल्याला फार कमी लागतो अशा लोकांचा. त्यांनी प्रॅक्टिस केली, कॉम्बॅटला गेले, फेल्युअर आलं, पण ठीक आहे. एक मला वाटतं काहीतरी 2-3 सेकंदामुळे ती 2 मिनिटामुळे ती गेली. समोर दिसते फिनिश लाईन, वेळ संपलेला आहे दिसते आपल्याला. हे तो क्षण किती कठीण क्षण असेल, म्हणजे डोळ्यात आसू येण्यासारखा तो क्षण. की समोर फिनिश लाईन आहे, 2 मिनिटं आहे आणि फिनिश झाला आहे, गेट क्लोज झाले आहे. पण एखादा जर असता तर सेकंड टाइम गेला नसता, हे सर्व परिस्थिती पाहून. पण त्यातून त्यांनी धडा घेतला. असं म्हणतात की फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेसेस. ती त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणलं आणि सेकंड टाइम अत्यंत चांगली प्रॅक्टिस केली. पहिल्या वेळच्या प्रॅक्टिसचा त्यांना एक चांगला फायदा आला की त्यांची जो एन्ड्युरन्स आहे, एन्ड्युरन्स चांगला वाढला. एरोबिक कॅपॅसिटी चांगली वाढली, एरोबिक कॅपॅसिटी बिल्डअप झाली, एन्ड्युरन्स वाढला, मसल एन्ड्युरन्स वाढला, मेंटल एन्ड्युरन्स वाढला. त्यामुळे सेकंड टाइम त्यांना फार सहजासहजी काही त्रास न होता सक्सेस मिळालं चांगल्या ह्याच्यात. थर्ड टाइम गेले, टायमिंग अजून चांगला आला. आता हे टायमिंग जे आहे हे सर्व कसं आहे, आपण सर्व क्लायमेट आहे, टेम्परेचर आहे, त्यानंतर तुमचं हायड्रेशन आहे. 1 महिनाभर आधी तुम्ही हायड्रेशन कसं करतात, तुम्ही तुमचा डाएट कसा आहे 1 महिनाभर आधी, त्या 3-4 दिवसातला 1 आठवड्यातला तुमचा डाएट, हायड्रेशन, टेम्परेचर, तुमची मानसिक स्थिती, तुमची बॉडीला रेस्ट, या सर्व फॅक्टर्स तुमच्या परफॉर्मन्सवर त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. म्हणजे हे सर्व फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात तुमच्या परफॉर्मन्सला. त्यामुळे असं नाही की पहिल्या वेळेस तुम्हाला चांगला कमी टाईम आला आणि दुसऱ्या वेळेस जास्त आला. मला सांगितलं त्यांनी यावेळेस काय प्रॉब्लेम आले. त्यांना 30 ते 35 किलोमीटरचा क्रॅम्प आल्या. कदाचित यावेळेस तिथे टेम्परेचर जास्त होतं, नक्कीच होतं. मी जे सर्व कॉम्बॅट रनरच्या ज्या पोस्ट पाहिल्या त्यामध्ये सडन टेम्परेचर 35-36 पर्यंत राईज झालं. त्याचा एक इफेक्ट आहे. आणि कदाचित तुमचं हायड्रेशन थोडंसं कमी झालं असेल बॉडी. आणि विशेष म्हणजे रेस्ट अँड रिकव्हरी, त्यांना रेस्ट फार कमी मिळते, त्यांची झोप पूर्ण होत नाही. हा माझा चांगला. आणि मी बऱ्याच वेळा सांगितलं त्यांनी, तुम्ही रेस्ट करत जा, सर्व बाजूला सोडा, जेवण वेळेवर करत जा, चहा कमी करा, त्याचा नक्कीच तुमचा परफॉर्मन्स अजून चांगला इम्प्रूव्ह होईल. पण आता शेवटी व्यक्तिमत्व असं आहे की कोणाचं ऐकत नाही. मॅडमचं ऐकत नाही तर आपण काय आहे. ठीक आहे. तर नक्कीच मला म्हणजे खात्री आहे की भुसावळ शहरातून पुढचा जो ग्रीन नंबर राहील तो तुषारदादांचा. जिल्ह्यातून तर राहीलच, पण भुसावळ शहरातून राहील. आणि तो दिवस फार अभिमानाचा असेल सर्वांसाठी. नक्कीच दादा, तुम्ही ग्रीन नंबर मिळवा अशी सर्वांची इच्छा आहे. आणि तुम्ही नक्कीच तो मिळवाल यात काही शंकाच नाही. तुम्हाला तुमच्या रनिंगच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर्व ग्रुपतर्फे. धन्यवाद.